मॅडमकडे मॉन्टेसरी कोर्स केला आहे, टीचर्स कोर्स, ॲबॅकस कोर्स आणि वेदिक मॅथ्स हे 3 कोर्स केले. म्हणजे मॅडमने मला खूप म्हणजे जे टीचर बनवण्यात खूप साथ दिली आणि त्यांच्यामुळे मी टीचर आहे. मी काल गुरुपौर्णिमा होती आणि मॅडम आणि सरांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांची लेटेस्ट चान्स हे स्कूल आहे PNTमध्ये, आपण बघितलेलंच आहे. आणि दुसरी शाखा भोपर येथे आहे. ज्युनियर सिनियर आणि 1st to 7 क्लासेस घेतात. वेदिक आणि ॲबॅकस हे तिन्ही टीचर्सचे कोर्ससुद्धा घेतात. आणि ज्या मुलांना पहिले ते 7वीचे करायचं आहे त्यांनीसुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि आपल्या नांदिवली गावातच आता त्यांची 3री शाखा ओपन होते. ज्युनियर सिनियर मॉन्टेसरी टीचिंगच्या सर्वच हे होत आहेत. टेकडीवर या संपर्क साधा. मी तर ब्लॉगमध्ये टाकणार आहे. आणि गुरुपौर्णिमेचं कालचं भेट आणि दोन्ही सरांना स्पेशल खूप शुभेच्छा आहे की त्यांनी 3री शाखा ओपन केली लेटेस्ट आमची. पहिले मी होती ते अभिमन्यू मॉन्टेसरी टीचर कोर्स होता आणि तेच नावाने, पण आता 3री शाखा आहे ही लेटेस्ट आमची. सो चला आणि आपण ओपनिंगला जाऊया आणि माझे स्टुडंटसुद्धा येत आहेत. यांना मी घेऊन हॅलो. यांना मी घेऊन चाललेली आहे. पण बघू लिहिलेलं आहे आणि इथून एंट्री करणार आहे आपण. इथून आत आहे बघू शकता. ते केबल ऑफिसच्या केबलच्या ऑफिसच्या समोरच आहे. आणि इथून मा आंबे आहे. आणि इकडे बघा प्ले ग्रुप नर्सरी, इकडे बोर्ड लिहिले लेटेस्ट चान्सचा. ज्युनियर सिनियर आणि ट्युशन पण आहेत, 1ली ते 7वी इंग्लिश मिडियम सर्व मिडियमचे. कोणा कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करा. आणि माझ्या स्टुडंटला पण मी आणलेलं आहे. आणि आमचं फंक्शन तर खूपच छान असतं, नेहमी आपण बघत असता. बघू शकता ते फुग्यांचे हे लेटेस्टचे आहे. आणि आपण भेटणार आहोत मॅडम आणि सरांना. थांबा जरा आपण दाखवूया. इकडे बघा, थांबा. सर पण येथून थोडे उद्घाटन होणार आहे आणि मी वैशाली महाजन मॅडमला दाखवणार आहे. सो चला, तुम्ही ओपनिंगसाठी मी आलेलं आहे. म्हणजे ते वेलकम वगैरे तयारी केलेली आहे त्याची बघू शकतो. लेटेस्ट चान्स. आणि बघा हे आपल्या अंधा टीचर आहे, इथे सगळे टीचर आहेत. हे मॅडम तुमचं नाव सांगा, मी विसरले. टीचर मस्त असं सजवलेलं आहे क्लासरूम. उद्घाटनाची तयारी आहे. प्ले स्कूल या लवकर ॲडमिशन घ्या. वैशाली टीचर आमच्या मॅडम ज्यांच्याकडे मी मॉन्टेसरी टीचिंगचं, ॲबॅकसचं आणि वेदिक्सचं कोर्स केला आहे. या मॅडमच्या मॅडम म्हणजे माझ्या गुरु. आणि काल गुरुपौर्णिमा झाली, आज लगेच भेट झाली मॅडमची. योगाला मला 6 वाजता सुरू होणार आहे. 5:30 बघा मुलांचे ड्रेस, लेटेस्ट आमचे किट, बुकं, सर्व बॅग्स बघा मस्त आहेत. ॲडमिशन घ्या, जवळच आहे. पाहुण्यांच्या हस्ते ओपनिंग होणार आहे लेटेस्ट यांची. आणि आमचे पगारी सर आणि वंदना पगारे मॅडम यांनासुद्धा मी दाखवणार आहे. सर्व शिक्षकांना दाखवणार आहेत. राधिके टीचर आणि मला अजून नाव नाही माहिती. सर्व टीचरना दाखवणार आहे. स्कूल पण दाखवणार आहे. आणि या आणि लवकर तयारी चालू आहे. आमच्या गावातील सरपंच आहेत, म्हणजे माझ्या पप्पांचे मित्र सरपंच, माननीय सरपंच, उपसरपंच हे उमेश पाटील म्हणजे आमच्या काकाच आहेत. त्यांच्या हस्ते आज ते प्रमुख पाहुणे आहेत आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सो आमचं बघा आमच्या काकू नगरसेविका, काका उपसरपंच उमेश काका पाटील हे उद्घाटनाला आले आहेत आमच्या स्कूलमध्ये मॅडमच्या. सो बघा त्यांच्या हार्दिक स्वागत. पहिल्यांदा तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप स्वागत आमच्या स्कूलमध्ये मॅडमचं. आपल्यामध्ये प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. पावसाने हजेरी लावली आहे आपल्याबरोबर आनंद द्विगुणित करण्यासाठी. एक 2च मिनिटांमध्ये नगरसेविका कविताताई म्हात्रे
यांचं आगमन आपल्या इथे कविताताई म्हात्रे नगरसेविका आणि मिलिंद सर यांचे आगमन झाले आहे. मी सगळ्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की यांनी श्रीफळ वाढवण्यासाठी पुढे यावे. गणपती बाप्पा मोरया. आणि कविताताई म्हात्रे यांना विनंती करते त्यांनी रिबिन कटिंग करावी. उद्घाटन करावं. आमच्या लिटिल चॅम्प्स या नवीन शाखेचं उद्घाटन मंगलमूर्ती. आपले मिस्टर प्रज्वलन करावं. सरस्वती मातेला वंदन. आपण फळ्याच्या जवळातील प्रज्वलनार्थीने आपल्या नवीन शाखेचं उद्घाटन करत आहोत. संगीताताई म्हात्रे, कविताताई म्हात्रे, मिलिंद म्हात्रे सर, अनिल म्हात्रे सर या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आपल्या नवीन शाखेचं उद्घाटन सोहळा झालेला आहे. ही प्रज्वलन होते. टाळ्यांच्या गजरात आपण या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं असं घोषित करत आहोत. पत्रकार शंकर जाधव सर यांच्या उपस्थितीत आपण अभी आइए आगे. अभी आइए आगे. नायर सर, पगारे मॅडम, पुढे पगारे सर करत आहोत. मी आता विनंती करते त्यांनी बोलायचंय. Chief guests, honorable dignitaries, respected principal, vice principal, teachers, dear parents, and my dear students. A warm and heartfelt welcome to each one of you. It is a matter of great pride and a joy to welcome you all to the grand inauguration and various co-curricular activities. We focus on the overall development of every child. We also believe in building a strong foundation. Every child is taught with the care from basic teaching skills and professional knowledge. We believe that great schools are built by the great teachers. These schools provide teachers with a modern यांना विनंती करते संगीताताईंचा त्यांनी शॉल आणि बुके देऊ सत्कार. कारण साहब इस साइड आ जाओगे, ये साइड से तो बेटर रहेगा ऐसे लग रहा है. मॅडम इकडे बघा, इकडे बघा. अगदी कमी वेळात इकडे बघा दिलं पण त्याने लगेच होकार दिला. आणि ताईंबद्दल भरभरून बोलू शकते पण वेळ नाही तेवढा, म्हणून एवढाच सांगेल की सगळ्यांच्या लाडक्या अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सगळ्यांचं हृदय जिंकलंय अशा कविताताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या वास्तूच्या प्रमुख ज्या आहेत लताताई नायर त्यांना विनंती. खूप खूप धन्यवाद ताई. संगीताताईंच्या बरोबर आले थोडी या विभागामध्ये भूषणास्पद कार्य करतायत. मी पगारे सरांना विनंती करते त्यांनी अनिल सरांचं शॉल आणि आम्ही पहिल्यांदा अनुभवलं आणि आम्हाला कळलं की अशा प्रकारेही कार्य करणारे समाज आणि माझ्या PhDचा अगदी 2 ते 3 महिन्यांमध्ये त्यांनी कायपालट केलं. तर मी अजिंक्य पगारे यांना विनंती
त्यांनी मिलिंद सरांचा सत्कार करायचा. विपश्यना सेंटर आपण ऐकलेले असतील, ग्लोबल टॅगोरामध्ये पण आहेत, पण जे काही भारतामध्ये सर्वदूर पसरलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये त्या बद्दल भरभरून बोलू शकते, पण वेळ नाही तेवढा, म्हणून एवढाच सांगेल की सगळ्यांच्या लाडक्या अगदी कमी वेळामध्ये त्यांनी सगळ्यांचं हृदय जिंकलंय अशा कविताताई आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या वास्तूच्या प्रमुख ज्या आहेत लताताई नायक त्यांना विनंती करते त्यांनी कविताताईंचा सत्कार करायचा. फूल खिलते नहीं, पानी के बिना सत्कार किया जाता नहीं, तालियों के बिना. चलो क्लैप. खूप खूप धन्यवाद ताई. खूप बेबी इकडे बघा. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा सर्वांचंच. आजचा दिवस आम्हा सर्वांसाठी केवळ लिटल चॅम्प्स या शाखेचा, त्या ब्रांचचा किंवा तिसऱ्या ब्रांचचा उद्घाटनाचा दिवस नाही. ज्यावेळेला साविरबाई शेख 1997ला कामगार मंत्री होते त्यावेळेला साविरबाईंच्या मनात होणी कल्पना स्फुरली होती की आपण एक लहान मुलांसाठी काहीतरी कार्य करण्याच्या उद्देशाने संस्कार शिबिर सुरू करूया. आणि त्यानंतर हळूहळू विचार करताना स्कूल सुरू करायचं असं म्हणून अभिमान मॉन्टेसरी या नावाने आम्ही सुनीलनगरमध्ये 1997ला स्कूल सुरू केलं. लगेचच रिसर्च नोंदणी केली, त्याची संस्थापक साविरबाई शेख होते. फक्त त्यावेळेला पगारे सर आणि मी दोघेही बरोबर असताना साविरबाई शेख यांनी आमच्याकडून कबूल करून घेतलं होतं की दोघांनी मला हे त्या विद्येलाच म्हणून सांगायचे की कधीही व्यावहारिक बनणार नाही आणि मोठ्या स्कूललाही सुद्धा बळी पडणार नाही आहात, तर तुम्ही नेहमी या छोट्या मुलांना घडवण्यासाठी तुमचं जीवन वेचाल. आणि त्या पद्धतीने कधी पगारे सरांनी सुद्धा या 28-29 वर्षांमध्ये मोठ्या शाळेचा विचार केला नाही. काळाची गरज म्हणून आता मोठ्या शाळेचा विचार करणं गरजेचं झालं, त्या दृष्टीने पुन्हा एकदा विचार करू लागले. पण तरी देखील साबीर बाबांचं वचन म्हणून पुन्हा एकदा सर म्हणतात हवं तर आपण या हव्या तेवढ्या ब्रांचेस ओपन करू काळाची गरज म्हणून, पण शक्यतो आपण बाबांना जे वचन दिलं ते पूर्ण करायचं आणि कधी व्यवहारी बनायचं नाही. किंवा मोठ्या शाळेला ज्या पद्धतीने करप्शन चालले म्हणा किंवा डोनेशन्स हवे असतात, पुढे शाळा चालवायची असते, त्यामुळे त्या गोष्टी घडतात. पण या मुलांमध्ये जग शोधत राहिलो आणि त्यामुळे 30 वर्षाच्या म्हणजे 29वं वर्ष अविरत शैक्षणिक प्रवासातील एक अत्यंत आनंदाचा हा टप्पा आहे. गेली 30 वर्ष या मुलांना या भावी पिढीला बनवायचं या उद्देशाने सुद्धा अनेक उपक्रम राबवलेले असतात. त्यातले बरेच जण इथे उपस्थित आहेत. कशा पद्धतीने छोटे लाडके माझे बाळमित्र सगळ्यांना आज खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम तर अशोक पगारे साहेब तसेच त्यांची धर्मपत्नी जी त्यांच्या खांद्याला खांदा लावून आज ह्या एवढ्या मोठ्या सक्सेस तुम्ही मिळवत आहेत. ॲक्च्युली कसं आहे ना, शिक्षण हा एक आपल्या समाजासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. शिक्षणानेच आपली मुलं घडतात. आपली मुलं आपल्या देशासाठी देशाचा फ्युचर आहे. आणि ज्या प्रकारे पगारे सर आता ही 3rd ब्रांच आहे म्हणतो त्यांची, तर ज्या प्रकारे त्यांनी समाजात ह्या शिक्षणाची ज्योत प्रज्वलित केली आहे त्यासाठी त्यांच्या कार्यासाठी त्यांना खूप खूप अभिनंदन. आणि असंच तुमचं कार्य पुढे चालत राहावं, असंच तुम्ही समाजासाठी काम करत राहावं ही शुभेच्छा. आम्ही एकाच गावच्या माहेरवासी आहोत आम्ही. आणि ताईच्या वतीने दादांच्या वतीने तुम्हाला सगळ्या शाळेला सगळ्या टीचर्सला तसेच पगारे सरांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय शिवभक्त माझे गुरुवर्य संत स्वामी शेख परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज खरं माझ्याकरता हा फार सुखद आणि आनंदाचा क्षण आहे की ह्या डोंबिवली भागामध्ये आम्ही ही 3ऱ्या ब्रँच ओपनिंग करतोय. तर ह्या नवीन वास्तू म्हणून काय सांगता येणार, म्हणून लिंबितच्या परिवाराकरता हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. वैशाली मॅम हे 35 वर्ष एकनिष्ठ जवळजवळ दिवस मी 12 तास स्टडी करून त्यांनी MA BA असं जे PhD करतायत, हायर क्वालिफाईड शिक्षण घेतलं आणि याच्यावर त्यांनी मुलांवर PhD केली आहे. त्यामुळे माझ्याकडे भेटणारे जे शिक्षक मुलं आहेत त्यांचा मला फार अभिमान आहे
की त्या शिक्षकामुळे त्या शिस्तीमुळे हे मी 30 वर्ष हा ज्ञानाचा रथ ओढतोय की चालवतोय. झाड जर मोठं व्हायचं असेल तर त्याचे पाळेमुळे वाढले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की मुलांना जर त्याच्या बुद्धीला बळकटी द्यायची असेल तर त्यांना ज्ञानाचा एखादा बेस, चांगला बेस तयार करून देणं, त्याला समजून घेणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आपण ज्या डोंगरी शहरात राहतो त्या डोंगरी शहराचं नाव पूर्वी पुन्हा हे शिक्षणाचं बाहेर होतं, परंतु जर पाहिलं की डोंबिवलीचा 1 नंबर लागतोय महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा माहेरगड आहे. सर्वांगीण म्हणजे नाट्य क्षेत्रात असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रात असल्या डोंबिवलीमध्ये वास्तव्य करतायत किंवा आंतरराष्ट्रीय खेळ असतील, आज संपूर्ण महाराष्ट्र या डोंबिवलीकडे वेगळ्या नजरेने पाहतोय. मोठमोठ्या संस्था या ठिकाणी आहेत, ते 40-50 वर्ष या ठिकाणी कामं करतायत. साऊथ इंडियन असोसिएशन असेल, केरळी समाज असेल, ऑल इंडियन असेल, रॉयल असेल, त्यांची कम्युनिटी जरी साऊथ इंडियन असेल, जे शिक्षक म्हणजे मॅक्झिमम साऊथ इंडियन किंवा इंग्लिश मध्ये असतात, परंतु तिथे आपले 12 सण होतीलच का नाही याची भरोसा नाहीये. तर कित्येक स्कूल अशा आहेत, आम्ही गेल्या वेळेला मोर्चा काढला होता की कोणत्या शाळेने देखील गणपतीला सुट्टी बंद केली होती. हॉली एजेसने ख्रिसमसला सुट्टी दिली, गणपती सुट्टी बंद केली होती. तर ज्या देशात आम्ही राहतो, त्या राष्ट्रात आम्ही राहतो, त्या राष्ट्रातले सण साजरे करणं शिवप्रभूंना आमंत्रित करून आदरणीय शिवभक्त माझे गुरुवर्य संत स्वामी भगत सिंग, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आज खरं माझ्याकरता हा फार सुखद आणि आनंदाचा क्षण आहे की ह्या डोंबिवली भागामध्ये आम्ही ही 3ऱ्या बँकचं ओपनिंग करतोय. तर हे नवीन वास्तू म्हणून काय सांगता येणार, पण लिंबितच्या परिवाराकरता हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. वैशाली मॅम हे 35 वर्ष एकनिष्ठ जवळजवळ दिवस नाही 12 तास स्टडी करून त्यांनी MA BA असं जे PhD करतायत, हायर क्वालिफाईड शिक्षण घेतलं आणि याच्यावर त्यांनी मुलांवरून PhD केली आहे. त्यामुळे माझ्याकडे व्यक्ती जे शिक्षक मुलं आहेत त्यांचा मला फार अभिमान आहे की त्या शिक्षकामुळे, त्या शिस्तीमुळे हे मी 30 वर्ष हा ज्ञानाचा रथ ओढतोय की चालवतोय. झाड जर मोठं व्हायचं असेल तर त्याचे पाळेमुळे वाढले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की मुलांना जर त्याच्या बुद्धीला बळकटी द्यायची असेल तर त्यांना ज्ञानाचा एखादा बेस, चांगला बेस तयार करून देणं, त्याला समजून घेणं ही अत्यंत काळाची गरज आहे. आपण ज्या डोंबिवली शहरात राहतो त्या डोंबिवली शहराचं नाव पूर्वी पुन्हा हे शिक्षणाचं माहेरघर होतं, परंतु जर पाहिलं की डोंबिवलीचा 1 नंबर लागतोय महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा माहेरगड आहे. सर्वांगीण म्हणजे नाट्य क्षेत्रात असतील, इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील, अशा बऱ्याच क्षेत्रातले दिग्गज लोक आपल्या डोंबिवलीमध्ये वास्तव्य करतायत. ऑल इंडियन असेल, रॉयल असेल, त्यांची कम्युनिटी जरी साऊथ इंडियन असेल, जे शिक्षक म्हणजे मॅक्झिमम साऊथ इंडियन किंवा इंग्लिश मध्ये असतात, परंतु तिथे आपले 12 सण होतीलच का नाही याची भरोसा नाहीये. तर कित्येक स्कूल अशा आहेत, आम्ही गेल्या वेळेला मोर्चा काढला होता की कोणत्या शाळेने देखील गणपतीला सुट्टी बंद केली होती. हॉली एजेसने ख्रिसमसला सुट्टी दिली, गणपती सुट्टी बंद केली होती. तर ज्या देशात वर्ष ही माझी शिक्षक मंडळी जे कार्य करते आजपर्यंत, कविता त्याला सांगायचं आहे मला की माझ्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचाही ह्या डोंबिवलीमध्ये आज डॉक्टर, वकील, मी आता खूप मोठ्या गाडीवर त्यांना बोलवून मला भेटण्याकरता, मी पहिल्या बॅचचे विद्यार्थी डोंबिवलीमध्ये. मला वाटतं ज्या काळाला आम्ही सुरुवात केली, सावीबाईने मला प्रेरणा दिली असेल या गोष्टीकरता की असंच वेळ शिका. शिक्षणात जो व्यक्ती देणार असतील तर त्याला मारून किंवा पुस्तक केल्या म्हणू नकोस, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याला ह्या समाजाशी, जगाशी कसं लढता येईल त्याची भीड दिली पाहिजे. की मी शाळा केल्यानंतर मी घाबरणार नाही, मला बेंच बघून भीती वाटणार नाही, मोठी वर्ग बघून भीती वाटणार नाही, एज्युकेशन हे इझी असतं. अशा पद्धतीने टीचरनी, माझ्या टीमनी
ह्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतंय की सांस्कृतिक नगरीमध्ये तुम्ही नवीन तरुण आहात, तुम्ही जे कार्य पद्धतीने आज चालू केलेले आहेत, भाऊ फार बरं वाटतंय. आणि यासाठी तुम्ही बऱ्याच वर्ष आम्ही एकत्र कामे केले, एका पक्षात कामे केले. आम्ही पक्षाची बाजूला ठेवतो, परंतु जी प्रणाली आहे, ही पद्धत आहे, समाजामध्ये पोहोचण्याची जी तळमळ आहे, ती निरीक्षेत्र बघतोय. रात्री 12 वाजता 1 वाजता पण ते ऑनलाईन असतात. किंवा कुठेतरी गटाराजवळ पाण्याचा नाळा तुंबलेला आहे, पाणी क्षेत्र बघतोय, करता माणसं आलेली आहेत. ही आत्मीयता ही तरुणामध्ये असू शकते. आता हे काम तर माझ्याकरता काही त्या तुमच्या प्रभागामध्ये जर एखादे कार्य करत असेल तर मी आज तुम्हाला आवर्जून तुम्हाला मी बोलवणारच. पुढच्या बोलीमध्ये आज डॉक्टर, वकील, मी आता खूप मोठे काहीतरी त्यांना बोलवणार, तुम्हाला भेटणार करणार. मी पहिल्या बॅचचे विद्यार्थी डोंबिवलीमध्ये. मला वाटतं ज्या टायमाला आम्ही सुरुवात केली, 6वी महिने मला प्रेरणा दिली असेल या गोष्टीकरता की असंच वेळ शिका. शिक्षणात जो व्यक्ती देणार असतील तर त्याला मारून किंवा पुस्तक केल्या म्हणू नकोस, त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याला ह्या समाजाशी जगाशी कसं लढता येईल त्याची भेट दिली पाहिजे. की मी शाळा केल्यानंतर मी घाबरणं इझी असतं, अशा पद्धतीने टीचरनी, माझ्या टीमने ह्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. आणि मला वाटतंय की सांस्कृतिक नगरीमध्ये तुम्ही नवीन तरुण आहात, तुम्ही जे कार्य पद्धतीने आज चालू केलेले आहेत, भाऊ फार बरं वाटतंय. आणि यासाठी मी बऱ्याच वर्ष आम्ही एकत्र कामे केले, एका पक्षात कामे केले. आम्ही पक्षाची बाजूला ठेवतो, परंतु जी प्रणाली आहे, ही पद्धत आहे, समाजामध्ये पोहोचण्याची जी तळमळ आहे, ती निरीक्षेत्र बघतोय. रात्री 12 वाजता 1 वाजता पण ते ऑनलाईन असतात. किंवा कुठेतरी गटाराजवळ पाण्याचा नाळा तुंबलेला आहे, पाणी क्षेत्र बघतोय, करता माणसं आलेली आहेत. ही आत्मीयता ही तरुणामध्ये असू शकते. आता हे काम तळमळ असणं फार गरजेचं. ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे इलेक्शन मध्ये, त्यांनाही साथ अभिमान वाटला पाहिजे की असं काम करताय, त्याच्या पुढे तुम्ही करत आहात. तर ज्याच्या वेळी कविताताई असेल, संगीताताई असेल, तुम्ही असाल तर माझ्याकरता काही त्या तुमच्या प्रभागामध्ये जर एखादे कार्य करत असेल तर मी तुम्हाला बाबांबरोबर मी लिहून घेतलेले आहे. ते बोलत होते, मी नोट करायचो, ते सेकंड ते तारांगी प्रश्न करून ते वाचायचे. ही मी आयविटनेस दिलं आहे. 35-40 मिनिट त्याच्याबरोबर मी काढले अभिभाषच्या बरोबर. असा नेता परत होणे नाही. ह्या निस्वार्थी माणसामुळे त्याचा काही स्वार्थ नव्हता, पैशाबद्दल नाही, समाजाबद्दल नाही, नशेबद्दल नाही. अशा या माणसाचं सहकार्य आम्हाला लाभलं, ते चरण स्पर्श झाला. त्यामुळं आम्ही दगडासारखे माणसं बरीच म्हणू लागलो. आणि हेच मला असेल, बशेर टीचरला असेल, वंदनाला असेल, हिरे टीचरला असेल, पाटील मॅडमला असेल, स्पर्श आम्हाला झाले, त्या जवळ मी पाहिलेलं. असंच ह्या माझ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही घेत राहा. मला कृपा नाही की एवढं मोठे माणसं असतात, तर तुम्ही विद्येचं देवाचं कार्य, ज्ञानाचं कार्य करतोय तेव्हा तुम्ही ते मनात झालेलीच आहे. आणि आता मी माझ्या आणि सरांना गुरुपौर्णिमा सेलिब्रेशन करणार आहे, गिफ्ट आणलेलं आहे. या वैष्णव मॅडम चांगला टीचर आहे. नमस्कार, बोला शाळेबद्दल बोला. काय नमस्कार, बोला. आज आमच्या निकिताच्या हस्ते 3ऱ्या शाळेचं उद्घाटन होतं. निकिता या प्रसंगी उपस्थित राहिलेली. कालच गुरुपौर्णिमा झाली. निकिता ही अतिशय हुशार, गुणी विद्यार्थिनी आहे माझी. एक शिक्षिका म्हणून ती सुद्धा डोंबिवलीमध्ये खूप नाव कमावती आहे. नुकतंच तिला समाजगौरव पुरस्काराने सुद्धा पुरस्कृत केलेला आहे. थँक्यू. निकिताचं खूप खूप अभिनंदन. जे काही मला पुरस्कार मिळत आहेत आणि जे आजपर्यंत आहे ते तुमच्यामुळे आणि पगारे सर, जर तुम्ही मला जर मॉन्टेसरी आणि ॲबॅकस टीचिंगचा कोर्स करायला सांगितलं नसतं तर कदाचित मी आज टीचर नसती आणि एवढं नाव नसतं. आणि त्याच्यासाठी मला खूप खूप थँक्यू की आज जोपर्यंत माझं नाव आहे महाराष्ट्रात ते तुमच्यामुळेच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचा आभार. आणि माझ्या सर्व शिक्षकांचे आणि माझे जेवढे पालक आहेत ते माझे सहभागी होत असतात शाळेत, कारण की कोणीही असो माझ्या गुरूंच्यामुळे. आणि जे काय एवढी मोठी झाली आहे ते तुमच्याचमुळे. खूप खूप धन्यवाद निकिता. पण तुझ्यातही तसंच गुण होते, त्यामुळे त्याला पहिलं पाडणं असं शक्य झालं. थँक्यू. त्यामुळे तू हिऱ्यासारखी चमकतेस. तुझ्या पुढील जे काय आहे ते यांच्यामुळे आणि वैष्णवमुळे त्यांना खूप खूप थँक्यू. हॅपी गुरुपौर्णिमा.
अनाथ सेवक समाज सामाजिक कल्याण संस्था सामाजिक कल्याण संस्थातर्फे महाराष्ट्र जन्मगुरू पुरस्कार 2026 तर्फे आदर्श शिक्षिका आणि यूट्यूबर म्हणून 2026चा सन्मान तुषार बोरुडे सर यांनी मला दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आणि हा पुरस्कार मला अहिल्यानगरमधून मिळालेला आहे. तसेच तुषार बोरुडे सरांचे खूप खूप आभार की त्यांनी मला हा पुरस्कार दिल्याबद्दल आणि सन्मानित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. आता पुढचे मॅडम गीतिकाचे खूप खूप अभिनंदन. तिला खूप छान पुरस्कार मिळाला. डोंबिवलीमध्ये हा पुरस्कार मिळाल्यामुळे निकिताला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं खूप अभिनंदन करतो. हा पुरस्कार सन्मानित झाल्याबद्दल आपल्याला काय वाटते ते बोलू शकतो. हा पुरस्कार म्हणजे माझी मेहनत म्हणजे माझे पहिले आईवडील, नंतर माझे गुरु जे शाळेपासूनचे कॉलेजपर्यंत, आणि नंतर माझे गुरु हे पण शिक्षकच आहेत. त्यांनी मला कॉलेजमध्ये 13वीत असतानापासून मी मॉन्टेसरी एज्युकेशन ट्रस्टचा कोर्स केला आणि यांच्यामुळे पुढे मी ॲबॅकस टीचर आणि नंतर वैदिक म्हणजे एवढे कोर्स केले. यांनीच मला पुढाकार घेतला कधी की तू हे करू शकतेस. आणि जे काय आहे ते माझ्या पालकांमुळे श्री गणेश विद्या मंदिर स्कूलमध्ये मी 22 जुलै 2017पासून कार्यरत आहे. आणि मी जे फंक्शन करते आपले सण उत्सव त्याच्यामध्ये माझे पालक सर्व विद्यार्थी खूप आवडीने सहभाग होतात. त्यांचे खूप खूप धन्यवाद की माझ्या 1ली ते 10वीपर्यंतचे मुलंसुद्धा की मॅडम तुम्ही सण साजरे करतात, आम्ही तुमच्या सणामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि ते मला असं कोण मोठं आणि छोटं नाही, मला सगळेच सारखे असतात, पालक असतात. आणि श्री गणेश विद्या स्टार कॉलनीमध्ये तसे लोक माझ्या ओळखीचे ते सुद्धा मला सपोर्ट करत असतात. आणि माझे मामा जे संस्थापक आहेत मोहन पाटील सर, त्यांचा तर मला वेळोवेळी सपोर्ट मिळाला आहे, त्यांच्यामुळे आहे. आणि जे सबस्क्रायबर आहेत जे मला स्पॉन्सर करतात, मुलांना ज्या वस्तू करतात, त्यांना खूप खूप थँक्यू. आणि ते माझे व्हिडिओ बघतात, लाईक करतात. आणि आमच्या मॅडम सुद्धा माझ्या आवडीने व्हिडिओ बघतात. मॅडम पण माझ्या आवडीने सपोर्ट करत असतात की विकिता हा ब्लॉग छान आला, हा ब्लॉग कधी येईल. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मॅडम आपण कुठेतरी पिकनिकला जाऊया. अनुष्का चला बोला बोला बोला. सबस्क्रायबर बोला. थँक्यू. ॲडमिशन घ्या. आणि ज्या ज्या महिलांना आपल्या मॉन्टेसरी टीचर, वैदिक टीचर किंवा ॲबॅकस टीचर्स ज्यांनी कोर्स करा मॅडमकडे. मला ज्या महिलांना मुलींना ज्या कॉलेज करतात किंवा ज्या महिला आहेत घरगुती कामात त्यांना कोर्स करायची इच्छा आहे त्यांनी मला मेसेज करा किंवा मॅडमला करा. वैशाली माझ्याकडून फेसबुकवर पेज आहे त्यांचा, इंस्टाग्रामला पण पेज आहे. मला पण मेसेज करा, मी कॉन्टॅक्ट नंबर देईन.